नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सांगली महानगरपालिकेचा अंतिम डाव. महापौरांच्या तिजोरीतून कोटीची उधळण, पण कोणाचं पारडं जड. महानगरपालिकेचा अर्थसंकल्प अंतिम झाला आहे. महापौरांना 11.50 कोटी, उपमहापौरांना 6 कोटी, स्थायी समिती सभापतींना 5 कोटी, सभागृह नेते, विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीचे गटनेते यांना प्रत्येकी 3 कोटी, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते व शिवसेना गटनेते यांना प्रत्येकी 60 लाख रुपये निधीची तरतूद केली आहे. स्थायी समिती सदस्यांसाठी विकास निधी हा अन्य नगरसेवक, स्वीकृत नगरसेवक इतका ठेवला आहे. महापौर सूर्यवंशी यांनी अर्थसंकल्प अंतिम केला आहे. अर्थसंकल्पात पदाधिकारी, नगरसेवकांना किती तरतूद केली आहे याकडे लक्ष लागले होते. स्थायी समितीने महासभेकडे शिफारस केलेल्या अर्थसंकल्पात महापौरांना 5 कोटी, उपमहापौर 2 कोटी, स्थायी सभापती 4 कोटी, विरोधी पक्षनेते 2 कोटी, गटनेते 25 लाख ते 1.50 कोटी, नगरसेवकांना 4.71 कोटी रुपये विकास निधीची तरतूद केली आहे. आता महापौरांनी अंतिम केलेल्या अर्थसंकल्पात महापौरांना 11.50 कोटी, उपमहापौरांना 6 कोटी, स्थायी सभापतींना 5 कोटी, सभागृह नेते तथा भाजपचे गटनेते यांना 3 कोटी, विरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे गटनेते यांना 3 कोटी, गटनेता राष्ट्रवादी यांना 3 कोटी, गटनेता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष यांना 60 लाख, गटनेता शिवसेना यांना 60 लाख रुपये तरतूद केली आहे. स्थायीतील प्रत्येक सदस्याला 72 लाख निधीची तरतूद सुचवली होती. आता अंतिम अर्थसंकल्पात स्थायी समिती सदस्यांना 30 लाख निधीची तरतूद केली आहे.